नमस्कार, मी निरंजन. महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात त्याच्या सुरुवातीपासूनच आणि आता तर कळस गाठलाय किळसपणाचा, राजकारणातला किळसपणा आणि सत्तेचा अत्यंत प्रचंड आलेला मगरूरपणा, सोडून दिलेली लाज, अत्यंत तत्वहीन, तत्वशून्य, साधन शुचिता काहीही उरलेलं नाही या निवडणुकांमध्ये. फक्त आणि फक्त पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती या निवडणुका लढवण्याचं चित्र राज्यभर दिसायला मिळतंय. आपण आता बघितलं असेल, अकोट नगर परिषदेमध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने MIM बरोबर युती केली. म्हणजे तो जो 1-1.5 फुटी मंत्री आहे, त्यांनी नाशिकमध्ये नितेश राणेंनी भाषण असं केलं महानगरपालिकेच्या प्रचारासाठी की हिरव्या सापांचा बंदोबस्त करायचा असेल तर भगव्याला तुम्हाला पाठिंबा द्यायला लागेल. अरे, तिकडे तर हिरव्या MIM बरोबर शय्या सोबत केली ना भाजपनी. इतका नंगट बेशरमपणा केला की ज्या MIMला, ज्या मुस्लिम समाजाला सतत शत्रू म्हणून दाखवलं, त्यांच्याच बरोबर युती केली अकोटमध्ये आघाडी. कारण काय, तर फक्त काँग्रेसला दूर ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे गेले. अकोटमध्येच भारतीय जनता पक्षाने आता याशिवाय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना यांच्या बरोबर आघाडी केली आहे आणि प्रहार. म्हणजे आता राजकारणामधली नैतिकतेची जी एक अस्पृश्यता होती ती सुद्धा पूर्णपणाने भारतीय जनता पक्षाने सोडून दिलेली आहे. कंप्लीट लाज सोडलीये, कमरेचं काढलंय, डोक्याला बांधलंय, अशी परिस्थिती याच्यात पाहायला मिळाली. बदलापूरमध्ये अंबरनाथमध्ये एकनाथ शिंदेंना धडा शिकवायचा, म्हणजे यांचेच मित्रपक्ष, यांचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, पहिल्यांदा भाजपने त्यांना कडेवर घेतलं कारण त्यावेळेला उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता आणि आता एकनाथ शिंदेंना धडा शिकवायचा म्हणून अंबरनाथमध्ये निवडणूक संपल्यानंतर शिंदे सेनेला बाहेर ठेवण्यासाठी सत्तेपासून काँग्रेसचे 12 जण फोडले आणि काँग्रेस बोर्डच्या 12 जणांबरोबर आघाडी स्थापन केली, जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं. म्हणजे आता याची अर्थातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कल्पना नव्हती, संमती नव्हती, माहिती नव्हती. त्यामुळे त्या सर्वच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना काँग्रेसनी पक्षामधून काढून टाकलं. तिथल्या कोण अध्यक्ष होता तिथला त्यालाही काढून टाकलं. पण याच्यात काँग्रेसला पण प्रश्न विचारला पाहिजे ना, तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवताय, निवडणूक लढवण्याचे नियम प्रक्रिया तुम्हाला माहित नाहीत. निवडून आल्यानंतर 24 तासात तुमच्या निशाणीवर निवडून आलेल्या प्रत्येकाची गट म्हणून नोंदणी का नाही केली? तुमचे निरीक्षक तिकडे काय गवत उपटायला जातात का अंबरनाथला, किंवा ज्या ज्या ठिकाणी जातात तिथं? एवढी मोठी बेईमानी होतीये, तुम्हाला भान नाही, जाणीव नाही, कल्पना नाही. अशा बेईमानांना तुम्ही उमेदवारी देत होता. कोणाच्या शिफारसीवरून? ज्यांनी शिफारस केली असेल यांना उमेदवारी द्यायची, त्यांना सुद्धा काढून टाका. तिथला जो कोण प्रदेशचा निरीक्षक असेल त्याला हकलून द्या. नाशिकमध्ये काय झालं? ज्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या काँग्रेस पक्षाच्या, तेच भाजपमध्ये निघून गेले. प्रदेश पदाधिकारी भाजपमध्ये निघून गेले. मग अशा वेळेला तुमचा जो इथं पाठवलेला तो निरीक्षक आहे दिवटा, तो काय करतो? तो काय फीडबॅक देतो तुम्हाला? तुमची शहर कार्यकारिणी तुम्हाला काय फीडबॅक देते? ती सुद्धा विकली गेलेली आहे. या पद्धतीने इतक्या गाफीलपणाने काँग्रेस पक्ष लढू पाहतोय, हे अत्यंत गंभीर आहे. तिकडे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला शरद पवार आणि अजित पवारांचे पक्ष एकत्र, मग त्या आपल्या संसद रत्न सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा शेजारी शेजारी बसून पत्रकार परिषद घेतात. आहे की नाही कमाल? म्हणजे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली, सुप्रीम कोर्टात तक्रार दाखल केली की आमचा पक्ष यांनी चोरलाय, यांनी आमची निशाणी चोरली आहे. तिथं पवार साहेबांच्या बरोबर या स्वतः उपस्थित राहतात.
त्या सुनावण्यांना. आता सुप्रीम कोर्टाला कोणत्या तोंडाने सांगणार आहात की आमचा पक्ष चोरीला गेलाय? त्यांच्याच शेजारी बसून पत्रकार परिषद. हेच अजितदादा पवार शरद पवारांच्या बद्दल काय काय बोलले की तुम्ही आता निवृत्त व्हा, तुम्ही आता रिटायर व्हा. हे सगळं झालं ना त्या काळात बोलून. सगळी खाजगी धोणी सार्वजनिकरित्या धुतली सगळ्यांनी. आणि आता आता शेजारी शेजारी म्हणजे कार्यकर्त्यांना बावळट समजायचं, महाराष्ट्रातल्या नागरिकांना अक्कल शून्य समजायचं, हा याचा काय विडा उचललाय का या सगळ्या राजकीय पक्षांनी? याचा कधी गंभीरपणाने विचार करणार आहात? अहो, तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दावे करता एकमेकावर आणि मग शेजारी शेजारी बसता, कौतुकाने हसता. काय म्हणजे लोकांना किती मूर्ख समजणार आहात? आणि लोकांनी सुद्धा स्वतःला किती मूर्ख बनवून घ्यायचं? आपल्या बुद्धिमत्तेचा अपमान करतायत हे राजकीय नेते. इतकंही कळत नाहीये का महाराष्ट्रातल्या नागरिकांना? ही नैतिकता जी संपूर्णपणे सोडून दिलेली आहे राजकीय नेत्यांनी, ही मान्य केलेली आहे का आता महाराष्ट्राने? याचा कधी गंभीरपणाने विचार करणार आहात? तिकडे बदलापूरला म्हणजे आत्ता काही महिन्यांपूर्वी, वर्षभरापूर्वी असेल फार तर, त्या एका शाळेमधल्या लहान मुलांचं लैंगिक शोषण केलं जातं, चाइल्ड पोर्नोग्राफी होते असे आरोप झाले. लहान लहान मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला, 12-12, 24-24 तास त्याची FIR नोंदवून घेत नव्हते, कारण पोलिसांवर दबाव आणला जात होता. राहुल आपटे या नावाचा जो संस्था चालक होता, तो संस्था चालक दबाव आणत होता, म्हणून पोलीस दबाव FIR लिहून घेत नव्हते. नंतर ती 12-24 तासानंतर ती लिहून घेतली. त्याच्यानंतर हाय दिवटा राहुल आपटे हा सगळीकडे 40-45 दिवस फरार राहिला. त्याच्यानंतर तो स्वतःहून शरण आला. लगेच त्याला जामीन कधी मिळाला काय काहीच माहित नाही. आणि याच्यातला दुसरा आरोपी अक्षय शिंदे, ज्याला पहिल्या दिवशी अटक केली, जो त्या शाळेचा शिपाई होता आणि जो कदाचित माफीचा साक्षीदार बनला असता तर याच्यातल्या चाइल्ड पोर्नोग्राफीच्या आरोपाचं संपूर्ण सत्य हे समोर येऊ शकलं असतं. त्या अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या, तिथं बदलापूरमध्ये होर्डिंग लावले, फडणवीस अशी हात वर करून पिस्तूल दाखवतायत आणि बदलापुरा असं लिहिलेलं. आणि त्या राहुल आपटेला भारतीय जनता पक्षाने बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवक केला. म्हणजे एक अत्यंत विकृत असल्याचा ज्याच्यावर आरोप आहे तो स्वीकृत. आणि मग लक्षात येतं ना, ते जे उत्तर प्रदेशमध्ये झालं, सेंगल भाजपचा आमदार, जन्मठेपीची शिक्षा असताना त्याला जामीन दिला जातो. तो महिला कुस्तीगिरांचा संघटनेचा प्रमुख, तोही भारतीय जनता पक्षाचा खासदार, आता त्याचा मुलगा भारतीय जनता पक्षाचा खासदार. हे सगळे लैंगिक शोषण, बलात्कार, हे सगळे आरोप केलेले, हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित. आणि त्यांना भारतीय जनता पक्ष स्वीकृत नगरसेवक करतो, विकृतांना. मग याच्या नावाने बोंबाबोंब झाली. आणि आता असं म्हटलं जातं की त्या राहुल आपटेनी स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. पण लाज, लज्जा, शरम सर्व सोडलेलं आहे भाजपनी. हे दाखवून दिलं या निवडणुकांमध्ये. या बदलापूरचं उदाहरण, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली कशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका झाल्या. या विधानसभेचा प्रमुख असलेला राहुल नार्वेकर, त्याचे व्हिडिओ समोर आले की तो धमकावतोय, तो आमिष देतोय, माघारी घ्यायला भाग पाडतोय. त्या विरोधी उमेदवाराची मुलाखत येऊन गेली, 5 लाखापासून सुरुवात केली, 5 कोटीपर्यंत ऑफर केले. कोणाला पळवून दिलं जात आहे, कोणाचा तरी मनसेच्या पदाधिकाऱ्याचा सोलापूरमध्ये खून केला गेला या सगळ्या माघारी नाट्यासाठी. कोणी AB फॉर्म पळवून चोरून नेतंय. नाशिकमध्ये ज्या सुधाकर बडगुजरवरती दाऊद इब्राहिम आणि गँगस्टर लोकांशी संबंध असल्याचा आरोप केला होता,
तो बडगुजर भारतीय जनता पक्षामध्ये नुसता आला नाही, नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. वा. आणि ही भारतीय जनता पक्ष ही संस्कृती विस्कृती काय 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 बोलत असते, ही अशी विकृताला स्वीकृत करणं, ही संस्कृती भाजपची, ही संस्कृती संघाची. एकदा उघडपणाने सांगा तरी लोकांना की हो, हीच विकृत आणि नीच अशी आमची संस्कृती आहे, कबूल करून टाका. ढोंग तरी नको कमीत कमी या सगळ्या गोष्टींचा. हा सगळा जो प्रकार, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची जिरवायची म्हणून एकनाथ शिंदेबरोबर युती, तिकडे अजित पवार एकटे लढणार स्वतंत्ररित्या, काही नीतिमत्ता नाही. महायुती म्हणून एकाही ठिकाणी पूर्णपणाने लढत नाहीत. कुठे शिंदे सेना वेगळी लढते, कुठे एक अजितदादांचा पक्ष वेगळा लढतो, कुठे भाजप कोणा ना कोणाबरोबर तरी असते. त्याच्यानंतर म्हणजे मला समजतच नाही, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले म्हणून टीका, हे कसे काय एकत्र येऊ शकतात? अरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येणं अनैतिक आहे का अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसनी एकत्र येणं अनैतिक आहे? 70,000 कोटी रुपयाचे आरोप कोण कोणावर करत होतं? कोण कोणाला चक्की पिसिंगच्या भाषणांमधून धमक्या देत होतं? त्यांच्याच बरोबर मांडीला मांडी लावून बसलात ना तुम्ही. त्यामुळे अनैतिक जर काही असेल तर ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणं आहे. उद्धव आणि राज एकत्र येणं हे अनैतिक नाहीच आहे. ते पहिल्या दिवसापासून मराठीचा मुद्दा बोलतात. आजही मराठीचा मुद्दा अत्यंत महत्वाचा बनलाय, फक्त मुंबईसाठी नाही, संपूर्ण महाराष्ट्रासाठी. कारण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीचा विषय या फडणवीसांनी सुरू केला, म्हणून मराठी हा मुद्दा महत्वाचा बनला. मुंबईमध्ये मराठी माणसाला कसं संपवलं जात आहे, कसं हद्दपार केलं जात आहे, हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे ना. आता अगदी उघड सत्य झालेलं आहे. म्हणजे नॉनव्हेज खाणारे असाल तर जैन त्यांच्या इमारतींमध्ये फ्लॅट भाड्याने सुद्धा घेऊ देत नाहीत. मुस्लिम माणसाला जर का मुंबईमध्ये भाड्याने फ्लॅट घ्यायचा असेल तर त्याला ते मिळत नाही, नाकारलं जातं, फक्त मुस्लिम आहे म्हणून. आणि बाकीचे जर असतील कोणी बहुजन तर तुम्ही नॉनव्हेज खाता, चिकन मटन मासे खाता, तुम्हाला आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहू देणार नाही असं म्हणून त्यांना फ्लॅट नाकारले जातात, जेणेकरून हा मुंबईतला मराठी माणूस लांब लांब जात राहावा. म्हणजे पहिल्यांदा त्याला कल्याण, डोंबिवली, दिवा, नंतर इकडे बोरिवलीच्या पलीकडे आता मीरा भाईंदर, त्याच्या पलीकडे आता वसई, विरार, तिथपर्यंत त्याला ढकलायचं आणि मग हळूहळू बाहेरच काढायचं मुंबईच्या. हे होत नाहीये का? हे होतंय आणि हे दिसतंय. मराठी शाळांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते हे पाहायला मिळतंय. कशा मराठी शाळा पाडून त्या बिल्डरांच्या हवाली करायच्या, टॉवर बांधायला. याच्यावरून दीपक पवारांनी मोठं आंदोलन मुंबईत उभं केलं. हे यामुळे करावं लागलं आणि हे सगळं भारतीय जनता पक्ष करतोय. कशा पद्धतीने बिनविरोध निवडणुका झाल्या. मुंबई महानगरपालिकेतला शिवसेनेचा परफॉर्मन्स, एकही विकासाचं काम केलं नाही. मग शिवसेनेने यादी दिली की काय काय केलं. म्हणजे 98-99 पासून शिवसेना एक हाती 25 वर्षापासून मुंबईमध्ये सत्तेत आहे आणि या संपूर्ण सत्तेच्या काळात भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेने केले अशी भाजप करते. अहो, या 25 वर्षात मूर्खांनो, तुम्हीच होता ना शिवसेनेबरोबर युतीमध्ये सुद्धा आणि सत्तेमध्ये सुद्धा. मग त्यातले वाटेकरी तुम्ही पण आहात. या शिवसेनेनी ज्या वेळेला सांगितलं की मुंबई महानगरपालिकेच्या फिक्स डिपॉझिट आम्ही 92,000 कोटी रुपयापर्यंत नेल्या, 92,000 कोटी रुपये, त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात 92,000 कोटी रुपये काय चाटाचे आहेत का? अहो, रुपये चाटणं ही ज्यांची संस्कृती असते त्यांना ते रुपये चाटायचे आहेत का असं वाटतात. जे पैसे चाटत नाहीत ना ते बँकेत ठेवतात. तर ती शिवसेनेनी बँकेत ठेवले 92,000 कोटी रुपये. तुम्हाला चाटायला हवे असतील किंवा चाटाचे नसतात, खायचे असतात असं कदाचित फडणवीसांना म्हणायचं असेल. पण या पद्धतीने संपूर्ण निवडणुकांचा प्रचार
पैशाचा महापूर आणून नाशिक महानगरपालिका, गेल्या महानगरपालिका निवडणुकीला हेच आले नाशिकला 35 पुरणपोळ्या खाणारे, आणि नाशिकला सांगितलं की मी नाशिक दत्तक घेतो. आणि मग आता राज ठाकरे जर बोलले की दत्तक बाप नंतर फिरकलाच नाही, तर यात काय चुकलं? त्यांनीच स्वतः सांगितलं होतं दत्तक घेतो. आणि मग दत्तक घेतल्यानंतर काय झालं नाशिकचं? काही झालं? जेवढ्या घोषणा केल्या होत्या, काय नियोग, ट्रेन सुरू करणार, IT पार्क करणार, अमुक तमुक, एकही गोष्ट प्रॉमिस पूर्ण नाही केली. 4 पदरी फ्लायओव्हर बांधणार, कुठे गेला? हरवला का चोरीला गेला? एकही प्रॉमिस नाशिकला कबूल केलेलं पाळलं नाही. एका बिल्डरला जे प्रॉमिस केलं, ठक्कर बिल्डरला, तपोवनच्या बाबतीत, ते प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी मात्र धडपड चालू आहे. धडपड. कसं ते 54 एकर झाडं कापू आणि कसं यांच्या घशात ते घालू माईस हबच्या नावाखाली, याच्यासाठी मात्र अतोनात धडपड चाललेली आहे. हे जे काही सगळं चाललेलं आहे, हे नाशिकमध्ये तर असं झालं, भाजप मुक्त झाली. भाजप जेवढे बाहेरून आले त्या सगळ्यांना तिकीटं दिली, सगळ्यांना. म्हणजे अरुण शेंदुर्णीकरांसारखा भारतीय जनता पक्षाचा निष्ठावान माणूस कार्यालयाच्या बाहेर गर्दीवर नियंत्रण आणतो आणि इच्छुकांच्या मुलाखती दाऊदशी संबंध असलेला तो काय सलीम कुत्ता, त्याच्याशी संबंध असलेला बडगुजर घेतो. आणि आता तो सलीम कुत्ता पण भाजपचा उमेदवार बनतो. वाजवा टाळ्या. हे 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 परिवर्तन करणार, हे महाराष्ट्राची, नाशिकची, संपूर्ण देशाची वाट लावायला निघालेत. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या निवडणुका होणार. सगळ्यांची नजर आणि धडपड फक्त पैसा. शहराची विजन म्हणून काही सांगताय का? शहराच्या विजन बद्दल काही बोलताय का? हे बोलणार 2 ठाकरेंबद्दल, 2 ठाकरे बोलणार यांच्याबद्दल. त्यांनी मध्ये त्यांचा विकासाचा अजेंडा आणला, त्याच्याबद्दल कोणी बोलायलाच तयार नाही. तुम्ही जर विकास केला आहे असं जर भाजप आणि फडणवीस म्हणतो, तर मग विकासावर बोल ना बबड्या. हे बाकीचं कशाला बोलतो? विकासाच्या मुद्द्यावरती एका तरी वॉर्डमध्ये निवडणूक लढली जाते का? आम्ही नाशिकला असं म्हटलं आणि आज पुन्हा म्हणतो, सर्व दर्शकांसाठी म्हणतो की नाशिकमधल्या उमेदवारांकडून, तुमच्या परिसरामधल्या उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्रावरती लिहून घ्या, तुम्हाला लिहून दिलेलं प्रतिज्ञापत्र, की एकही झाड तोडणार नाही, एकही महानगरपालिकेची शाळा किंवा रुग्णालय याचं खासगीकरण होऊ देणार नाही, बंद पडू देणार नाही, आणि महानगरपालिका क्षेत्रातलं एकही जमीन वरचं आरक्षण उठवू देणार नाही. हे ऍफिडेव्हिट लिहून घ्या. जर नाही पाळलं तर त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करता आला पाहिजे. यांनी निवडणुकांना कितीही अनैतिक आणि कितीही पैशाचा साठी म्हणून वळवण्याचा प्रयत्न केला, कितीही धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, तरी या मुद्द्यांवर ठाम राहा. ते नाही देते तर आता मतदारांनी निवडणुकांना दिशा द्यायची, नैतिकतेची दिशा द्यायची आणि यांचं उत्तरदायित्व ठरवायचं. अत्यंत किळसवाणी ही निवडणूक महाराष्ट्राला काळिमा फासेल अशी ठरू शकते, किंवा या किळसवाण्या काळिमा फासू शकणाऱ्या निवडणुकीला या राज्यातल्या नागरिकांनी काळिमा फासू दिला नाही आणि ती तत्व आणि निष्ठा या 2 गोष्टींच्या निकषांवरती तेजोमय केली, असंही चित्र होऊ शकतं. काय व्हायला हवं, काय व्हायला नको, हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.